वर्ष सव्वा वर्षाचा कारकिर्दी जर पाहिली प्रशासनाची, सांगता येणार आणि सहन होईना अशी आहे. आणि दुसऱ्या वाक्यात सांगायचं झालं तर भीक नको पण अधिकारी आवर. भाजपचं कारभार कसं आहे माहिती का, आणि आताचे प्रशासन तू मार आणि मी रडल्यासारखं करतो, त्यातला कारभार आहे हा. आणि प्रशासन किती काम करत आहे, मी मगाशीच म्हणलं, मी प्रशासनाचं 100% कामामध्ये समाधानकारक काम आहे असं मी म्हणणार नाही. तर या अनधिकृत घरांचा प्रश्न जो पिंपरी चिंचवडला एक आपण अभिशाप म्हणू की शहराचा आज जर बकालपणा निर्माण झाला असेल, शहराच्या विकासाला जर कुठंतरी खीळ जर बसली असेल तर अनधिकृत बांधकामामुळे बसतो. अगदी वस्तुस्थिती आहे. 10-20 हजार रुपये जिथं बांधकाम चाललं असेल तिथून कलेक्ट करतात. अनधिकृत बांधकामं इतकी प्रचंड प्रशासकीय काळात वाढलीत, आयुक्त झोपा काढतात का? नमस्कार, मी अविनाश शिलेकर, PCB टुडेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. PCB कट्ट्यावरती आज आपण चर्चेचा विषय घेतला आहे महापालिकेची प्रशासकीय राजवट. राज्यातल्या 27 पैकी जवळपास 23-24 महापालिकांमध्ये गेल्या वर्षभर प्रशासकीय राजवट आहे. आपण पिंपरी चिंचवडपुरता एक विचार करू, आपल्या शहरापुरता विचार करू. पिंपरी चिंचवड शहरावरती 12 मार्च 2022 तेव्हापासून प्रशासकीय राजवट सुरू झाली. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं, आता 1 महिना पूर्ण झालेला आहे. आणखीन कदाचित ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील असं आपले पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. पण माझा अंदाज असा आहे की किमान वर्षभर अजून काय निवडणुका लागण्याची दाट शक्यता कुठेच दिसत नाही आहे. म्हणजे थोडक्यात मार्चमध्ये निवडणुका पुढच्या होतील अशी एक शक्यता आहे त्याच्यामध्ये. या परिस्थितीमध्ये प्रशासनाने गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे, ते कामकाज कसं आहे त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आमच्या माहितीप्रमाणे गेल्या लोकनियुक्त महापालिकेमध्ये 128 नगरसेवक असताना जे काही मोठे मोठे निर्णय झालेले नाहीत, ते निर्णय प्रशासकीय राजवटीमध्ये बेधडकपणे झालेले आहेत. महापालिकेची नवीन इमारत असू दे, साफसफाईचं रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट असू दे, शहराच्या केबल नेटवर्कसाठी एक 350-400 कोटीचा विषय असू देत, किंवा भामा आस्केडमध्ये जॅकवेल बांधायचं त्यासाठी 130 कोटीचा खर्चाचा विषय असू दे. असे 100-125 कोटीचे, 1000 कोटीचे विषय या प्रशासकीय राजवटीमध्ये झाले आणि ते प्रत्येक विषय हे वादग्रस्त ठरलेले आहेत. याशिवाय अनेक असे विषय आहेत छोटे मोठे की ज्याच्यामध्ये प्रशासनाने कुठल्याही लोकप्रतिनिधीला न विचारता, त्यांचा जनमताचा कुठलाही कौल न घेता स्वतःच्या मनाप्रमाणे ते निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामुळं महापालिकेमध्ये जी प्रशासकीय राजवट चालू आहे ती अत्यंत भ्रष्ट आहे. त्याच्यामध्ये कुठेही शिस्त नाही, अत्यंत मनमानी पद्धतीने कामकाज चालू आहे असं सर्रास जनमत त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्या संदर्भात बातम्या पण आलेल्या आहेत. आज आपण या विषयावरती चर्चा करण्यासाठी विशेष निमंत्रित केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी सत्तारूढ नेते नामदेवराव ढाके साहेब, मी आपलं स्वागत करतो. दुसरे प्रमुख अतिथी आहेत आपचे पिंपरी चिंचवड शहराचे प्रमुख चेतनजी बेंद्रे. चेतनजी, स्वागत आहे आपलं. नंतर प्राधिकरण नागरिक कृती समितीचे अध्यक्ष, एक सामाजिक कार्यकर्ते पाटील साहेब, विजय पाटील साहेब हे आपल्याबरोबर आहेत. पाटीलजी, स्वागत आहे. आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते गोविंदराव वाकडे, पत्रकार गोविंदराव वाकडे, आपलंही स्वागत आहे. नामदेवराव, मला सांगा, गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने महापालिका प्रशासक म्हणून शेखर सिंह यांनी कामकाज केलेलं आहे ते तुम्हाला समाधानकारक वाटतं का? कसं आहे, अगोदर तर मी हा जो काही विषय आपण या ठिकाणी PCB टुडेच्या माध्यमातून घेतला आहे की 1 वर्ष प्रशासक राजवटीला झालेला आहे. बरोबर. एकूणच राज्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काय 1 वर्ष प्रशासक राजवट चालू आहे, तर मी यामध्ये एकच सांगेल की प्रशासक राजवटीमध्ये काही विषय जे असतात ते खरं म्हणजे तातडीने होत नाही. काही विषयांना विविध समित्या, लोकनियुक्त बॉडी असल्याच्यानंतर वेगवेगळ्या समित्या असतात आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमामधून काही कामं हे त्या ठिकाणी जलद गतीनं करता येतात. कारण त्या ठिकाणी तरतूद वर्गीकरणाचे विषय असतील किंवा स्थायी समिती असते, विधी समिती असते, अशा वेगवेगळ्या समित्या असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला शहराच्या नागरिकांचे जे काही प्रश्न असतात ते तातडीनं जलद गतीनं त्या फोरमवरती त्या समित्यांच्या माध्यमातून सोडवले जातात. अर्थात 1 वर्ष हा कालावधी
कालावधी खूप मोठा आहे आणि प्रशासकीय काळामध्ये महानगरपालिका जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की ज्या काय शेवटी 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि शहर ज्या दिशेनं 5 वर्षामध्ये विकासाच्या दृष्टीने जात होतं आणि जे शहरामध्ये जे वेगवेगळे विषय या ठिकाणी आम्ही असताना लोकप्रतिनिधी असताना त्या ठिकाणी केले, मला असं वाटतं त्यातले काही विषय म्हणजे जे शहराला गरजेचे आहेत की ते गरजेचे आहेत असे विषय त्या ठिकाणी प्रशासक आल्यावर सुद्धा थोडंसं वेळ झाला, परंतु ते विषय त्या ठिकाणी केले. मी म्हणेल की बाबा प्रशासक काळामध्ये जरी आज आपण शहराचा संपूर्ण विचार केला, एक 30-32 लाख नागरिकांचा विचार जर केला तर जे गरजेचे विषय ते गरजेचे विषय झालेच पाहिजे आणि ते विषय तातडीने झाले पाहिजे. त्याला उलट माझ्यासारख्याला वाटतं की त्याला उशीर झालेला आहे. हे काय 1 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक काळामध्ये कामं झाली, त्याला जलद गतीने ते विषय व्हायला पाहिजे, ते जलद गतीने नाही झाले. त्याच्या तुलनेत जर का लोकप्रतिनिधींची बॉडी असताना वर्षभराचे जर का आपण विचार केले, वर्षभराचे विषय जर पाहिले, एक वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, बरोबर, तर त्याचा जो स्पीड आहे तो त्या मानाने कमी आहे. आणि मी मगाशी सांगितलं की प्रशासक काळामध्ये काही बंधनं येतात, परंतु ते बंधनं आणि ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या अंगानं त्या ठिकाणी ते मांडण्याचा स्किल या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या फोरमवरती केलं जातं आणि म्हणून जलद गतीने विषय होतात. शेवटी लोकशाहीमध्ये प्रशासकापेक्षा लोकनियुक्त बॉडी असणं गरजेचं आहे, त्या मताशी मी सहमत आहे. परंतु 1 वर्षामध्ये कामं किती झाले त्या कामाची जर तुलना करायची म्हणलं तर प्रशासक काळामध्ये लोकप्रतिनिधींच्या तुलनेमध्ये 5 वर्षाच्या तुलनेत आता तुम्ही पुढचे विषय घेणार आहे, आम्हाला माहिती आहे ते विषय त्या वेळेला मी बोलेन. अच्छा, नाही म्हणजे याचा अर्थ असा म्हणायचा की नगरसेवकाची गरजच काय, जर प्रशासकीय काळामध्ये इतक्या वेगाने जर विषय होणार असतील तर नगरसेवकांशिवाय प्रशासनाच्या हातातच पालिका राहायला पाहिजे. मी मगाशीच म्हटलं की शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी नियुक्त केली जी काय बॉडी असते, म्हणजे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक हे निवडून देतात. शेवटी ते त्या वार्डाचं प्रतिनिधित्व करतात, त्या शहराचं प्रतिनिधित्व करतात. मग त्या ठिकाणी महापौर असेल, स्थायी समिती आहे, विधी समिती आहे, महिला बाल कल्याण आहे, अशा अन्य समित्या आहेत आणि त्या समित्यांच्या माध्यमातून काम होतं. मी म्हणेल की असं नाही की नगरसेवकांचीच गरज काय, मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे 5 वर्षाच्या किंवा लोकनियुक्त बॉडीचा 1 वर्षाचा कालावधी आणि त्यापेक्षा प्रशासकाचा 1 वर्षाचा कालावधी, त्या परिस्थितीवरती ते निर्णय जे घेतले जातात ते जलद गतीने घेतले जातात लोकनियुक्त बॉडीमध्ये. ते त्या तुलनेमध्ये वर्षभराच्या काळामध्ये कमी झाले. किंवा काही धोरण तयार करायचं असेल, शहरामध्ये काही धोरण असेल किंवा नागरिकांच्यासाठी काहीतरी जाचक एखादा विषय असेल तर तो लोकल बॉडी, महासभा, जनरल बॉडी किंवा स्थायी समिती किंवा विविध समित्यांमध्ये ते मांडले जातात. ते मांडल्यानंतर ते महासभेमध्ये येतात. महासभेमध्ये सर्वानुमते चर्चा होतात आणि त्या चर्चेमधून मग मंथन होऊन तो विषय त्या ठिकाणी धोरण निश्चित केलं जातं. हे या ठिकाणी प्रशासक काळामध्ये होत नाही. प्रशासक काळामध्ये 1 अधिकारी 2 अधिकारी आणि त्या ठिकाणी जसं एखाद्या विषयाला सूचना मांडायची असेल तर सूचक आणि अनुमोदक लागतो, मग ते त्या ठिकाणी मांडतात आणि मग नंतर महापौर किंवा त्यावरती सर्व सभागृहामध्ये चर्चा होते, नगरसेवक चर्चा करतात आणि मग त्यानंतर तो विषय करायचा किंवा नाही याच्यावरती साधक बाधक चर्चा होऊन मग तो विषय अंतिम निर्णयापर्यंत जातो. हे प्रशासक काळामध्ये होत नाही, हे आपल्याला पण माहिती आहे. आणि प्रशासक काळामध्ये एका त्या म्हणतो आपण तो प्रस्ताव असतो तो त्या सहीवरती मंजूर होऊन तो विषय मंजूर केला जातो. तुम्ही प्रशासकीय राजवटीवरती समाधानी आहात का? शेवटी बघा कसं आहे, मी एक सांगितलं की प्रशासक काळामध्ये मी समाधानी असण्या आणि नसण्यापेक्षा ते जे काय प्रशासन काळामध्ये जे विषय झाले ते जनतेच्या किती उपयोगी आहे, जनतेसाठी किती उपयोगाचे आहेत आणि जनतेला आणि शहराला वेगळ्या दिशेनं एक शहराची ओळख करण्याच्या दृष्टीने ते विषय किती महत्त्वाचे, याला अधिक महत्त्व माझ्या दृष्टीने आहे. नामदेवराव, प्रशासकीय काळामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला असे आरोप होत आहेत. दस्तूर खुद्द तुमच्या आमदारांनीच तशी पत्र दिलेली आहेत. जॅकवेल प्रकरणामध्ये तुमचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सरळ सांगितलं होतं की 30 कोटीचा भ्रष्टाचार आहे. लक्ष्मणभाऊ गेल्यानंतर आता अश्विनीताई जगताप त्यांच्या मेसेज त्या आमदार झाल्या, त्यांनी पत्र दिलंय. यांत्रिक पद्धतीने साफसफाई प्रकरणामध्ये फार मोठा घोटाळा आहे. तुमचे आमदारच असे आरोप करतायत, मग भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणावरती असताना तुम्ही समाधानी कसं हो? नाही, मी काय म्हणलो तुम्हाला की उद्या मला वाटलं की एखाद्या कामाबद्दल मला वाटलं की याच्यामध्ये स्पर्धा व्हायला पाहिजे होती किंवा या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय. ज्यावेळेला
एखाद्याने पत्र दिलं आणि त्या पत्रावरती त्या पत्रामध्ये नेमकं ते टेंडर करत असताना ज्या काही अटी शर्ती केलेल्या असतात किंवा ज्या माध्यमातून ते टेंडर बनवलेलं गेलेलं असतं आणि त्यामध्ये ते पेपर आउट केलेलं असतं, त्यामध्ये स्पर्धा होऊन ते लोक त्या ठिकाणी येतात. मी त्याच्यावरती म्हणणार नाही. शेवटी कसं आहे, मला माहीत नाही की पेपरच्या माध्यमातून मी वाचलं की आमदारांनी पत्र दिलं, त्यानंतर अगोदरही पत्र दिलं. जॅकवेलचा आता जॅकवेल जो काही विषय आहे, हा विषय आपल्या शहरासाठी म्हणजे मी मगाशीच म्हणलं की शहरासाठी किती उपयोगी आहे. तर आज आपण बघतोय की शहराचं नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला दिवसाड पाणी द्यावं लागतंय. शहर एवढं झपाट्याने वाढलं आणि शहर वाढत असताना आपण सोर्स उपलब्ध नाही करू शकत आहे. मग तेच करायचं आपल्याला, जे काही यंत्रणा आहे. आणि शेवटी निविदा काढणं, निविदा प्रसिद्ध करणं आणि त्यामध्ये किती लोक येणं न येणं आणि ते अंतिम टप्प्यात जाणं आणि त्याला वर्क ऑर्डर देणं, ही जी काय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये न जाता जर थेट डायरेक्ट समजा जॅकवेलची निविदा काढली आणि ती डायरेक्ट गोविंदराव वाकडेंना दिली, असं झालेलं मला तरी वाटत नाही. नाही प्रोसेसला बघा, पाणी योजनेला कोणाचाही विरोध नाही. फक्त 142 कोटीचं काम 172 कोटीला होतं आणि फक्त 2च ठेकेदार येतात, याला तो आक्षेप आहे. स्पर्धा झाली नाही. मला तेच म्हणलो मी. आता माझ्या माहितीनुसार जे काय मला माहिती आहे, शेवटी मी महापालिकेमध्ये सभागृहात बरोबर आहे, महापालिकेमध्ये जात होतो. तुम्ही जे बोललात आता की जॅकवेलच्या निविदेमध्ये दोनच व्यक्ती त्या ठिकाणी आले, पात्र ठरले. मला सांगा, एखादं टेंडर करत असताना गोविंदराव तुम्हालाही माहिती आहे की एखादं टेंडर करत असताना त्याला एक वेळा ते आपल्याला आल्याच्या नंतर किती क्वालिफाय झाले, त्याच्यामध्ये 3 पेक्षा कमी झाले, ते परत त्याला वाढ दिली जाते. बरोबर. परत दुसऱ्यांदा त्याला परत दुसऱ्या टर्म मध्ये किती त्याच्यामध्ये सहभागी झाले बिडर, त्याच्यावरती ते 3 पेक्षा कमी असेल तर ते टेंडर परत त्याला एक्सटेन्शन दिलं आणि तिसऱ्या खेपेला म्हणजे तिसऱ्या वेळेला मात्र त्याच्यामध्ये तरी 3 नाही आले तर त्या कायद्यामध्येच तशी तरतूद आहे टेंडरच्या. तिसऱ्या वेळेला जर त्याच्यामध्ये एकापेक्षा 2 आले किंवा एकच आला तरी त्याला त्या पद्धतीनं टेंडर दिलं जातं. हे मी सांगत नाही, हे कायद्यामध्ये आणि जी काय टेंडर काढण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये ते केलं जातं. आता त्याच्यामध्ये ते 2 वेळा टेंडर रिकॉल करून तिसऱ्यांदा भरलं गेलं असेल, त्याच्यामध्ये कोण तो बिडर आहे किंवा कोणाला टेंडर मिळालं, 142 कोटी रुपयाचं 100 किती म्हणलं 72 कोटीपर्यंत गेलं. आता ते बिलो आणि अबोव जाणं हे त्या बिडरच्या माध्यमातून तिथं असतं. ते रिंग झाल्यामुळे ते लक्षात येतं. स्पर्धा होत असताना त्या ठिकाणी हे टेंडर करत असताना माझ्या माहितीनुसार त्याला 2-3 महिन्याचा कालावधी गेलाय. त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरामधून कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी टेंडर भरू शकत होतो. खुली स्पर्धा होती. मला वाटतं त्या ह्याच्यावरती पण प्रसिद्ध होतं ते, कुठली आपली साईड आहे ती. नाही, भाजपच्या दहशतीमुळे दुसऱ्या ठेकेदारांना येता नाही आला असं म्हणतात. त्याच्यात काय म्हणेल की खुली स्पर्धा असताना दहशतीचा विषय येत नाही. मी मुळात म्हणलं की जी काही टेंडर प्रक्रिया राबवली जाते, मी टेंडर प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेबद्दल बोललोय. त्या ठिकाणी कुणाला तुम्ही म्हणले की हे 142 वरून 172 पर्यंत गेलंय. आता हा प्रक्रियेचा भाग आहे. आता ते काय महानगरपालिकेमध्ये प्रशासक होता म्हणून गेलं आणि भाजपची सत्ता होती म्हणून गेलं आणि त्याच्या मागे राष्ट्रवादीची सत्ता झाली, त्यावेळेला 40% 50% अभाव गेले काम. त्याच्यावर बोलण्यापेक्षा प्रक्रिया जी काय किंवा जी काय पद्धत आहे टेंडरची ती मी या ठिकाणी सांगितली. आपच्या वतीने तुम्ही मला सांगा, 1.25 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीवर तुम्ही समाधानी आहात का? मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर 3 गोष्टींमध्ये देतो. पहिला प्रश्न असा आहे की प्रशासक नेमल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या कारभारामध्ये म्हणजे शहराच्या आणि पालिकेच्या कारभारामध्ये काही बदल झालाय का? तो बदल एक मात्र गोष्टीत झालेला आहे की 5 वर्षाच्या काळखंडामध्ये जो भ्रष्टाचार होता तो मागच्या 1 वर्षात तो वाढलेला आहे. ही एक पहिली गोष्ट 100% खरी. दुसरी की नागरिकांचे प्रश्न सुटलेत का या मागच्या 1 वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये, तर ते सुटताचं म्हणजे मला तरी कुठं दिसत नाहीये. त्याचं महत्वाचे मी 3-4 कारण सांगतो. आता हे आपण ह्याच्यावरती तर चर्चा करणार, टेंडर प्रक्रियेवरती जे भ्रष्टाचाराचे घोटे आहेत. मी सामान्य जनतेला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती 3-4 उदाहरणं देतो, म्हणजे तुम्हाला समजेल की त्याच्यावरून की आपले आयुक्त आणि प्रशासक हे कितपत योग्य काम करतात. एक सोपं सांगायचं म्हटलं तर आज ताग्यात मागच्या 3-4 महिन्यापासून YCM मध्ये एक्सरे मशीन बंद पडलेली आहे. छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे खूप छोटीशी गोष्ट. ते सुद्धा आयुक्त ती बदली करण्यात किंवा ती दुरुस्त करण्यात सुद्धा अयशस्वी झालेले. इतकी छोटीशी गोष्ट. दुसरी महत्वाची, 1 वर्षापूर्वी राजेश पाटील आयुक्त होते त्यावेळेस दर सोमवारी जनसंवाद सभा व्हायची. हो बरोबर. आता फक्त 2च दिवस ती जनसंवाद होती. आता ती बंद करण्याचं कारण सुद्धा त्यांनी असं सांगितलं की येणारे सर्व लोकप्रतिनिधी त्या जनसंवाद सभेत जातात आणि लोकांचे प्रश्न मांडतात.
खरे नागरिक तिथं कमी जातात. मग ह्याच्यातून मला हे समजतं की लोकांचे प्रश्न सोडवणारे हे महापालिकेतील कर्मचारी किंवा अधिकारी नाहीयेत, तर आमच्यासारखेच असे लोकप्रतिनिधी तिथे जाऊन ते प्रश्न मांडतात. कारण आपल्यासारख्यांना लोकांना हक्काचा माणूस म्हणून ते तिथं प्रश्न मांडतात. आता ह्याच्यात हे सगळे प्रश्न सुटलेत का, तर नाही. आता एक मागच्या काही दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगतो. आपण देशभरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत बरेच सर्वे झाले, त्यात पालिका कुठेतरी विजयी देखील झाली. आजची सुद्धा परिस्थिती अशी आहे, मागच्या 1-1.5 वर्षांनंतर 5 वर्षापूर्वीची, आज तगायत सुद्धा नाली सफाई झालेली नाहीये. शहराची कचरा कुंडी व्हायला लागली, वाढतच चाललेली. मी छोटे छोटे प्रश्न मांडते, बाकीच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायचीच आहे. मग नाली सफाई झाली का, तर नाही. टेंडर निघाले का, त्याचे निघले नाली सफाईचे, पण नाली सफाई झाली का, तर नाही. नाली सफाईमध्ये सुद्धा आता डायरेक्ट STP ला कनेक्ट करण्यासाठी पाईपा खोदण्याचं काम चालू आहे. बरोबर. ते सुद्धा मागच्या 2-3 महिन्यांपासून तसंच रखडलेले आहे आणि त्याच्यामध्ये अनेक दुर्गंधी झालेली आहेत आणि डेंग्यू मलेरियाचे केसेस वाढलेले. पावसाळ्याचा तपास नाहीये, पण तरी सुद्धा डेंग्यू मलेरियाचे केसेस वाढत चाललेले. हे दुसरं महत्वाचं कारण. तिसरं, तुम्ही जर एक लक्षात घेतलं, हा एक थोडासा महत्वाचा विषय आहे की 2017च्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्यावेळेस घरांच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या अनेक मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या, बरोबर. 10,000 घरं, जवळपास 10,000 घरं. 10,000 नाही, माझ्या अंदाजे मला जो आकडा मला आठवतोय, माननीय आमदार, दोन्ही आमदार होते, महेश दादा आणि लक्ष्मण जगताप साहेब सुद्धा, तर त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 1,10,000 पेक्षा अर्ज नोंदणी झालेली होती. बरोबर. आता भाजपाचा तर 5 वर्षाचा कालखंड संपलेला आहे आणि नवीन प्रशासक म्हणून सुद्धा आयुक्त काम करतायत. मला असं वाटलं होतं की आपण एक त्याला समजून घेऊया, राजकीय हस्तक्षेप असतात, कुठं कुठं डिले होतो, पण आमच्या सामान्य नागरिकांना एक अशी अपेक्षा होती की या 1 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासकीय काळामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता या लाभार्थ्यांना घराचं पोझिशन भेटेल. पण आज तगायत सुद्धा मागच्या 5 आणि हे 6 या 6 वर्षाच्या काळामध्ये एकही लाभार्थ्याला घराचं ताबा मिळालेला नाहीये. आणि त्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्यातल्या चरोळीचा प्रकल्प असेल, बोराडेवाडीचा प्रकल्प असेल, ते 85% आणि 100% यांची कामं पूर्ण झालेली आहेत. 90% पेक्षा अधिक रक्कम जी लाभार्थ्यांकडून घेतली असती ती सुद्धा लाभार्थ्यांनी पूर्णपणे भरलेली आहे. पण आज तगायत त्यांचा कुठलाही ताबा त्यांना देण्यात आलेला नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरा महत्वाचं म्हणजे आरोग्य व्यवस्था, जी आपण शहरातली आरोग्य व्यवस्था, फार वाईट परिस्थिती तो वाईट आहे, म्हणजे त्यात काही दुमतच नाही. आपल्या सर्वसामान्याला जे प्रश्न जे भेडसावत आहेत, आता मी तुम्हाला एक उदाहरण, दिल्लीच्या धर्तीवरती महापालिकेच्या प्रश्नाने मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 21 जिजाऊ क्लिनिकचं, म्हणजे दिल्लीमध्ये घोषणा, बरोबर, त्या धर्तीवरती 21 जिजाऊ क्लिनिकची घोषणा केली. बरोबर. मला फक्त एवढंच आनंद याचा झालाय की आमच्याच प्रभागामध्ये ट्रान्सपोर्ट नगरमध्ये काल CSR फंडाच्या अंतर्गत 1 जिजाऊ क्लिनिक सुरू झाले, पण आज तगायत एकही जिजाऊ क्लिनिक चालू झालेलं नाहीये. त्याच्याच उलट तुम्ही दिल्ली आणि पंजाब मध्ये घेतलं, मागच्या 6 महिन्यात 500 पेक्षा अधिक जे मोहल्ला क्लिनिक सुरू झालेले. महानगरपालिकामध्ये असं काय, कुठली भानगड, कुठल्या गोष्टी घडतायत, छोट्या छोट्या गोष्टी करायला सुद्धा एवढा वेळ लागतोय. म्हणजे प्रशासकीय राजवट प्रश्न आहेत साहेब, हे तर सोडूनच द्या. मी मोठे प्रकल्प सांगितले तुम्हाला. मी अतिशय सामान्य जनतेला जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्याच्यावर मी बोलतोय. मग हे जर आपण आता म्हणतो की भारतीय जनता पार्टी, आजच सर्व राजकीय अध्यक्षांचं आज मत घेतलं होतं सर्व वृत्तपत्रांनी, त्यात महेशदादा लांडगे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते असं म्हटले की आपलं नामदेव डायके साहेब सुद्धा म्हटले की 5 वर्षात सुद्धा विकासाला एक गती देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. बरोबर आहे. आणि मागच्या 1 वर्षामध्ये प्रशासक तथा आयुक्तांच्या मार्फत सुद्धा तीच कामं लागू होत आहेत. तर मला ह्याच्यातून एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतं नामदेव डाके साहेबांना सुद्धा. मग आपण असं म्हणायचं का की शहरामध्ये किंवा महानगरपालिकेच्या कारभारामध्ये जो काही भ्रष्टाचार वाढलेला आहे, मग आयुक्त एक कलेक्टिंग एजंट आहेत का? अरे बाप रे, बोला पाटील बोला, फार गंभीर आरोप करतायत. डाके साहेब म्हणतायत ते समाधानी आहेत प्रशासकीय राजवटी, निवडणुका पाहिजेत, नगरसेवक पाहिजेत, परंतु 5 वर्षाच्या भाजपच्या कारकिर्दीपेक्षा गेल्या वर्षभरातील प्रशासकीय राजवटीमध्ये मोठी मोठी कामं आणि झटपट झालीत. तुमचं मत काय? बरोबर आहे. आज नामदेवरांनी जो विषय मांडला किंवा आज बेंद्रे साहेबांनी जो विषय मांडला तो अपरिपक्वतेचं लक्षण स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणजे पक्वता आपण यासाठी का म्हणतो की जे प्रशासकीय अधिकारी आपल्या महापालिकेला आज लाभलेले आहेत आयुक्त म्हणून, त्यांच्या
जो पूर्वीचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये महापालिकेच्या अधिनियमाच्या अनुसार एखाद्या मोठ्या शहराचा जो राज्यकारभार असतो, तो जो कारभार असतो किंवा जो गाडा, शहराचा गाडा व्यवस्थितपणे हाकला गेला पाहिजे, याची जर पार्श्वभूमी तपासता किंवा याचा जर अनुभव तपासता, त्या पद्धतीचा कारभाराचा जर तुम्हाला आकलन नसेल, अनुभवच नाही कोणता, बरोबर, अनुभव नसेल, आकलन नसेल, तर त्या शहराला लागणाऱ्या गरजा किंवा त्या शहराला जो अर्थपुरवठा आपण करणार आहोत किंवा ज्या अर्थपुरवठ्याच्या जीवावर काही योजना आपण राबवणार आहोत, याच्यामध्ये सरळ सरळ विसंगती दिसून येते. त्यामुळे मागं जो कारभार झाला 5 वर्षाचा भाजपच्या काळामध्ये, त्याच्यापेक्षाही जास्त अनियमितता मला या वर्षभरामध्ये दिसून कशी आली. मी ज्या भागातून येतो किंवा ज्या भागात मी राहतो त्या भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे अनधिकृत बांधकामांचा. आज नामदेवरांना माहिती आहे, रामदेवराव सुद्धा याच परिसरामध्ये त्याच परिसराचं प्रतिनिधित्व करतात. तर तो जो पूर्व भाग आहे आपल्या शहराचा, त्यामध्ये जवळजवळ 1 लाख अनधिकृत घरं आहेत आणि ह्या अनधिकृत घरांच्या नियमितीकरणासाठी अनेक सरकारांनी प्रयत्न केले. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या काळात सुद्धा त्यावेळेस गुंठेवारी अधिनियम लागू केला होता. हो, बरोबर. त्यावेळेस 2000 अर्ज हे भरले गेले होते, त्यातले 1600 अर्ज हे पूर्ण झाले. त्या गोष्टीला 1 वर्ष झालं, आज तागायत त्याच्यावरती आजपर्यंत एकाही अर्जावर ह्या प्रशासनाच्या काळामध्ये प्रामाणिकपणे जर तुम्ही जनहितासाठी काम करत असाल, लोकहितासाठी काम करत असाल, तर सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत आज ही एक गरज आहे लोकांची, निवारा. आज तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावर जर तुम्ही थेट आज काम सुरू करत नसाल, तर ह्या अनधिकृत घरांचा प्रश्न जो पिंपरी चिंचवडला एक आपण अभिशाप म्हणू की शहराचा आज जर बकालपणा निर्माण झाला असेल, शहराच्या विकासाला जर कुठंतरी खीळ जर बसली असेल, तर अनधिकृत बांधकामामुळे प्रशासकीय राजवटीमध्ये ही बांधकामं जवळपास 5-50 हजार डबल झालेली आहे, वेगाने वाढली. 8,500 बांधकामं ह्या मागच्या 4 महिन्यामध्ये झालं. तर मला सांगा, जर आज तुमच्याकडे संपूर्ण यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे, आज सगळं प्रशासन तुमच्या ताब्यात आहे, तरी तुम्ही ह्या महत्त्वाच्या गोष्टीकडे कानाडोळा का करता? तर तुमचं लक्ष दुसरीकडे आहे. म्हणजे घाईघाईत निविदा काढायच्या, त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये ह्या जास्तीच्या निविदा काढायच्या. म्हणजे हे मी म्हणत नाही आहे, हे शहराचे आमदार म्हणतायत की प्रत्येक निविदेमध्ये हा जो फरक आहे 20-20, 30-30 कोटीचा, हा का आहे? ह्याचं आजपर्यंत जर एक प्रकारचं इंटरनल ऑडिट म्हणू आपण, हे ऑडिट कोण करणार? बरोबर. हे जनतेनेच आता ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेपेक्षा जनतेचे जे लोकप्रतिनिधी, म्हणजे जनतेचे जे दूत म्हणून आज लोकप्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करत असतात, पुढाकार घेत असतात आणि विविध समित्यांच्या माध्यमातून शहराचा विकास हा प्रामाणिकपणे करत असतात. अशा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून न होता आज ह्या लोकप्रतिनिधींनी जर त्यांच्यावर आज सर्वांनी एकत्रितपणे जर त्यांना त्याचा जाब विचारला, प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे. अगदी बरोबर. हे नक्की आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे भाजप सत्तेवर आली त्याचं कारण एकमेव आहे, शहराचा अनधिकृत बांधकामाचा विषय, शास्तीय कर माफीचा विषय. अनधिकृत बांधकामाचा विषय सुटला का? तर नाही सुटला. गुंठेवारीचा नियम लागू केला, फक्त 2000 लोकांनी रिस्पॉन्स दिला, परंतु आज तागायत एकही बांधकाम नियमित झालं नाही. म्हणजे 5 वर्षाच्या भाजपच्या काळातही नियमित झालं नाही आणि 1 वर्ष प्रशासकीय काळात त्याचंही नियमित झालं नाही. उलट पक्षी 2.25 लाख जी अनधिकृत बांधकामं होतो ती आज जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आलेली आहेत. शास्तीकराचा प्रश्न तुम्ही मिटवला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु अनधिकृत बांधकामाचा जो मूळ प्रश्न आहे तो प्रशासनाने त्या बाबतीमध्ये काहीच केलं नाही. बीट निरीक्षक इथून तिथून फक्त बघ्याची भूमिका घेतात, कलेक्शन करतात. अगदी वस्तुस्थिती आहे, 10-20 हजार रुपये जिथं बांधकाम चाललं असेल तिथून कलेक्ट करतात. अनधिकृत बांधकामं इतकी प्रचंड प्रशासकीय काळात वाढलीत, आयुक्त झोपा काढतात का? गोविंदराव, काय वाटतं? अण्णा, तुम्ही म्हणाला ते एक छोटासा मुद्दा पडतो. शास्तीकराचा जो मुद्दा आहे तो काय माफ केला असं जे आपण म्हणतोय, या सगळ्यांचं अभिनंदन करतो, ते अभिनंदनास पात्रच आहे. बरोबर. मात्र या हाताने काढून घ्यायचा असं उपयोग करता जो कर आता वसूल केला जातोय, हो, शास्ती कर माफ करून यांनी उपकार केले नाहीये, तर ते उपयोग करता कर जो वसूल करणं सुरू आहे, तर ते आता शास्ती कराचाच
भाग येतो, दुसरा बरोबर. आहे. म्हणजे इतर कुठल्याही महानगरपालिका करत नाहीत. यांनाच काय अचानक बोलका आला तर शास्ती कर माफ केल्यानंतर जो काय खड्डा पडला तो उपयोगकर्त्या कर वसूल करून हा भरला जाणार आहे. आणि हे जे आयडिया आहे ते अधिकाऱ्यांचे आहे. सव्वा वर्षाचा कारकिर्दी जर पाहिली प्रशासनाची तर मला 2 वाक्यामध्ये ते सांगता येईल. सामान्य नागरिकांसाठीची ही कारकीर्द सांगता येणार आणि सहन होईना अशी आहे. अच्छा. आणि दुसऱ्या वाक्यात सांगायचं झालं तर भीक नको पण अधिकारी यावर, अरे अशा बाबा, पद्धतीचं झालेलं आहे. मी जरा कठोर शब्दात बोलतोय. नाही, अगदी लोक त्रस्त कारण आहेत. असं आहे अण्णा की या प्रशासकीय राजवटीमध्ये 2 वेळा लाचखोरीचे प्रकरण उघडे पडले. हो, मोठी प्रकरण. आणि मोठी म्हणजे 1 लाख रुपयाची लाच सामान्य लिपिक घेऊ कसा शकतो? नाही, शक्यच नाही. त्या अधिकाऱ्याला माहित नसते, त्या बिल्डिंग मधल्या जो कोणी तिथला आहे वरिष्ठ त्याला माहिती नसतं. असं कसं होऊ शकतं? या संदर्भात आयुक्तांना सांगितलं गेलं तर ते म्हणाले की हे बरं आहे, पारदर्शकता आहे आमच्याकडे, कामे पाठीशी घातली जात नाही. हे काय ही पद्धत आहे? म्हणजे हे घडलंय, हे घडतंय. आयुक्तांच्या कामावरती तो कलंक आहे तो. आणि ते म्हणतात की नाही हे तर सगळ्याच महापालिकामध्ये होते. म्हणजे जाकवेलचा जो मुद्दा आहे त्यांना पुरावे दिले, केबलच्या संदर्भात पुरावे दिले. अरे तो विषय इतका गंभीर आहे. देशद्रोहाच्या प्रकरणामध्ये सगळे पुरावे गुन्हे दाखल आहेत, असे ठेकेदार त्याच्यात घेऊ. आणि मग पुढे मग तुम्ही प्रोसेस सुरू आहे, वर्क ऑर्डरच्या प्रोसेस सुरू आहे. आता शहरामध्ये जे केबल टाकल्या जाणार आहेत हे सगळे कामं आणतंय कोण? त्याच्या पुढे जाऊन जसे चेतनजी म्हणाले, गोविंदराव थोडं डिस्टर्ब करतो. अंडरग्राऊंड केबलिंगचा जो विषय आहे पिंपरी चिंचवड शहरात, हा राज्यात नव्हे देशामध्ये फार महत्त्वाचा यासाठी आहे की अहमदाबादमध्ये ज्या लोकांना बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवतात म्हणून पकडलं, ज्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्या लोकांशी निगडीत ठेकेदार कंपनीलाच शहराचं संपूर्ण अंडरग्राऊंड केबलिंगचं काम सरळ दिलेलं आहे. त्यांना पुरावे निदर्शनास आणून दिले. पाकिस्तान, दुबईतील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी यांचा संबंध आहे हे आयुक्तांना पुराव्यासहित दिलं, तरीसुद्धा आयुक्तांनी त्याविषयी निर्णय घेतला की त्या कंपनीला ते काम द्यायचं. शहरातल्या संपूर्ण इंटरनेट तुमच्या घरामध्ये ते ठेकेदार डोकवणार आहेत, ते गुन्हेगार डोकवणार आहेत. म्हणजे देशद्रोह्यांच्या हातामध्ये शहर द्यायचं अशा प्रकारचा गंभीर निर्णय जर प्रशासन घेत असेल तर हे प्रशासन काय पात्रतेचं आहे? म्हणूनच मी म्हटलं की नागरिकांची नेमकी ती अवस्था झाली की सांगता येईना आणि सहन होईना. सांगायचं कोणाला? लोकप्रतिनिधी नाही आहेत. आणि आयुक्त जे आहेत ते स्वतःला कोंडून घेतल्यासारखं सगळ्या ज्या लोकांना भेटतच नाही. लोकाभिमुख हा असावा इथला प्रशासक असू देत, अधिकारी असू देत. या मी अजूनही चॅलेंज करतो, 1.25 वर्ष खूप मोठा काळ आहे, पण तुम्ही चिखली किंवा कोणत्याही शहराच्या अन्य भागात गेलात तर त्यांना 2 नावं विचारायची. या शहराचा पोलीस आयुक्त कोण आहे आता आणि या महानगरपालिकेचा आयुक्त सांगता येणार नाही. खरं, त्यांचा अपयश आहे. लोकाभिमुख नाहीयेत ते. लोकांपासून स्वतःला दूर का ठेवतात? आणि दुसरीकडे जर बघितलं त्यांच्या केबिनमध्ये प्रत्येक वेळा कधीही जा, कोणत्या वेळेला जा, या शहरातल्या कारभाराचे दलाल बसलेले असतात. अच्छा, हे कशासाठी? त्यांच्यासाठी दार उघडे का? तुम्ही नागरिकांना सेवा देण्यासाठी आहात. मग तुम्हाला नागरिकांना वेळ द्यायला तुम्हाला वेळ का ठेवावी लागते? 3 ते 4 या 2 ते 4 कशासाठी? घरचं काम कोणी घेऊन जाणार? नाही, काय सार्वजनिक काम. महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या संदर्भातच जात आहेत ना. या महानगरपालिके अंतर्गत जे काही सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळत नाहीत. या शहरातल्या माजी लोकप्रतिनिधींना नाल्यात बसून आंदोलन करावं लागतं. नाही, दुर्दैव आहे. एका महिलेला पाण्याच्या टाकीवर चढून जीव धोक्यात घालून आंदोलन करावं लागते. आणि टँकर लॉबी सर्रास सुरू आहे. कुठून येतात ते टँकर? कशासाठी? तुम्ही हे सगळे जे मुद्दे आहेत उद्घाटन होत नाही म्हणून तुम्ही बाजूला ठेवता सगळ्या गोष्टी. कशासाठी ठेवता? आणि हे शहराचं नाव जे खराब होत आहे. आता नवीनच टूम काढली कोणीतरी की या शहराचं विभाजन होणार आहे. हो, डायव्हर्ट करण्याचा विषय. आणि काही गरज नाहीये ना. म्हणजे आता अधिकारी त्याच्यावर स्पष्टीकरण देत नाहीत, लोकप्रतिनिधी प्रतिक्रिया देत नाहीत. हे जर उद्या घडलंच तर मग या सगळ्यांचा सहभाग होता असं म्हणावं लागेल की विभाजन करायचं शहराचा. खूप गोष्टी आहेत. शहर महानगरपालिका सोडून द्या, सुरक्षेच्या बाबतीत यांच्या हाताच्या बाहेर गेलेला आहे. नाही, हाताच्या बाहेर. जबाबदारीने सांगतो, या शहरातला जो अल्पवयीन गुन्हेगार आहे ते कोणाच्या हातात नाहीये. या शहरातले जे पोलीस आयुक्त आहेत, अरे 400च्या वर अल्पवयीन गुन्हेगार आहेत.
म्हणजे कृष्णप्रकाश सिंग होते, तर त्यांना गुन्हेगार सुधार योजनेमध्ये ह्या सर्व मुलांना विधी संघर्षित बालक त्यांच्या कुटुंबाला बोलवून त्यांना कन्व्हिन्स करायचं, समुपदेशन करायचं, त्यातून बाहेर काढायचं. आता काहीच उपक्रम नाही. महापालिका आयुक्तांनी प्रशासकांनी त्याची दखल घ्यावी. त्याच्यासाठी आणखी एक मुद्दा मांडायचा, फक्त त्याच्याकडे लक्ष देतो आपण. नामदेवराव बोलतील. हां नामदेवराव, ही इतकी गंभीर परिस्थिती आहे, म्हणजे कचरा असू द्या, पाणी असू द्या. पाण्याचा प्रश्न वास्तविक तुम्ही सोडवणार, आठवड्यात पाणी देणार असं म्हणून 6 महिने झाले की जो भामा आसखेडचं पाणी चिखलीला आलं आहे तिथून ते तुम्हाला मिळायला पाहिजे. त्याची ट्रायल पण झाली, सगळे झाली. केवळ उद्घाटनासाठी लोकांना का थांबून ठेवता तुम्ही? कसं आहे, अगोदर तर बेंद्रे साहेबांनी सांगितलं की खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की बाकीचे विषय सोडा, टेंडर वगैरे जे काही झाले त्याच्यापेक्षा कचरा, त्यानंतर स्वच्छता, दवाखाने या संदर्भामध्ये त्यांनी हा विषय उपस्थित केला. आणि तो खरं आहे काय की ज्यावेळेला मी सभागृह नेता होतो त्यावेळेला तुम्ही आठवा की महानगरपालिकेला निव्वळ बिल्डिंग तयार होत्या, परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या, वार्ड बॉय, नर्स किंवा त्या ठिकाणी आया वगैरे ह्याच्यांची संख्या नसल्यामुळे ते दवाखाने आपल्या शहरामध्ये 6 दवाखाने होते चालू. बरोबर. आणि ते करण्याचं काम त्या ठिकाणी एजन्सी नियुक्त केली, आउटसोर्स केलं. आणि त्या ठिकाणी आज जर तुम्ही बघा, आकुर्डीच्या दवाखान्यात जा, थेरगावच्या दवाखान्यामध्ये जा, जिजामाता हॉस्पिटलला जा, भोसरीच्या हॉस्पिटलला जा, सगळ्या हॉस्पिटल कार्यान्वित झाले. ओपीडी बघा, पूर्वीच्या काळामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची ओपीडी, ऑपरेशनची व्यवस्था, त्या ठिकाणी असणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल, ह्या त्या ठिकाणी पूर्णपणे चालू आहे. आजही मला सांगायला आनंद वाटतो की महानगरपालिकेच्या क्षेत्रामधले दवाखाने जर बघितले तर इतर शहराच्या तुलनेमध्ये आपल्या महानगरपालिकेचे दवाखाने, जे 6 दवाखाने आम्ही चालू केले, ते कार्यान्वित झाले. ते दवाखान्यांच्यामुळे एक गरीब लोकांना त्या ठिकाणी चांगली सेवा मिळते, चांगले त्यांचे ऑपरेशन होत आहे आणि चांगले पीजीच्या माध्यमातून डॉक्टर सुद्धा आपल्या उपलब्ध आहे. एक खरं आहे की त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी राजेश पाटलांना त्यावेळेला म्हणलो की मोहल्ला क्लिनिक जे काही छोटे छोटे ओपीडी जे आहे, शेवटी YCM किंवा हे जे हॉस्पिटल आहे एखाद्याला सर्दी खोकला पडसं झालं तर तो ओपीडी त्या ठिकाणी असेल 10/10चं एक डॉक्टर आणि एक त्याच्याबरोबर औषधं देणार आणि एक नर्स, असं 3-4 लोकांचं जर युनिट त्या ठिकाणी बसलं तर मला असं वाटतं की शेवटी गरिबांना लागतं काय शहरामध्ये, गरीब लोकांना एकतर वैद्यकीय सुविधा मोफत पाहिजे, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, पाणी प्यायला मिळालं पाहिजे. या सामान्य ज्या गोष्टी आहेत त्या सामान्य गोष्टीवरती ऑलरेडी लक्ष दिलं पाहिजे, ठिकाणी लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंबहुना त्या 6 दवाखान्यांच्या माध्यमातून चालू केलेले आहे. आणि जी काय मोहल्ला क्लिनिकची जी काय संकल्पना आहे ती ऑलरेडी त्या ठिकाणी केलेली, त्याला गती मिळाली नाही. बेंद्रे साहेब म्हणले त्याला, ते खरं आहे की शेवटी मी म्हणलं ना की प्रशासन काळामध्ये सगळ्याच गोष्टी जलद गतीने नाही होत. एखादी संकल्पना राबवताना 6-6 महिने 8-8 महिने जातात, काही गोष्टी तातडीने होतात, काही गोष्टी नाही होत, त्यातला तो भाग दिसतोय. आणि कचऱ्याच्या संदर्भामध्ये मी हेही एक मान्य करेल की जी काय आम्ही स्वतः म्हणजे नामदेवराव, शहरात कचऱ्याचे ढीग पडलेत. तेच सांगतो अविनाशजी की मला आठवतं की ज्या वेळेला 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही इंदूर महानगरपालिकेमध्ये गेलो, बरोबर, असं एक सवय लागते लोकांना की कचरा कुंडी आहे म्हणजे कचरा कुंडी टाकायची, कचरा कुंडी ओसंडून वाहते आणि कचरा कुंडीवरती कुणी काही टाकतं. शेवटी काय असतं, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे महानगरपालिकेने तर नियोजन प्रत्येक ठिकाणी केलंच पाहिजे, त्याच्यात दुमतच नाही. नागरिकांचं पण कर्तव्य, नागरिकांचं इन्व्हॉल्वमेंट तेवढं पाहिजे. जसं आपल्याला कायदा आणि कर्तव्य पण मला पण समजली पाहिजे आणि कायदा पण समजला पाहिजे. नामदेवराव, भाजपचं प्रशासन, मी तेच सांगतो, परंतु शेवटी कसं असतं की एखादी सवय लागताना, आता बघा की आता लोकांना कुंड्या काढून घेतल्या तर लोकांना 1 वर्षानुवर्षाची सवय होती, इथं कचरा कुंडी आहे तिथं कचरा टाकायचा. तर त्या ठिकाणी थोडंसं हे झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये चांगलं त्या ठिकाणी ते एक कंट्रोल झाला होता, बऱ्यापैकी झाला होता. काही लोक उभे राहायचे तिथं, सकाळी लोक उभे राहायचे, शौचालयाला लोक जात होते, तिथं पण लोक उभं राहून ते शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला मध्यंतरीच्या काळामध्ये. आता तो थोडासा बेंद्रे साहेब म्हणतात त्याच्याशी मी पण सहमत आहे. मी आमच्या SIला किंवा शेवटी आता आम्ही लोकप्रतिनिधी नाहीये, परंतु जनता अजूनही आम्हालाच कामं सांगते. एखाद्या ठिकाणी कचरा पडला असेल, एखाद्या ठिकाणी काय असेल तर लोकांच्या दृष्टीनं नगरसेवक जरी आम्ही त्यांना म्हणू शकत नाही, आम्ही शेवटी कार्यकर्ता आहोत, नगरसेवक नंतर आहे, परंतु कार्यकर्ता म्हणून ते जरी आम्हाला कार्यकर्त्याच्या नात्यानं काम सांगत असेल तर ते आमचं कर्तव्य बनतं की ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये जो काय आजच्या काळामध्ये आज घराघरामधून जो कचरा वर्गीकरण करून जातोय, मला सांगा, कचरा होतोय कसं आहे,
मला असं वाटतं की माझ्या वेळेमध्ये मी सकाळी 6 वाजता घरातून जातो ड्युटीला आणि गाडी येते 9 वाजता आणि घरामध्ये दोघं नवरा बायको ड्युटीला आहे, कामाला असतील, तर तो साहजिक आहे की त्या ठिकाणी काय करतो, जाताना पड्डीशी रस्त्यावर टाकतो. ही ती काय झाली मानसिकता, बरोबर मानसिकता आहे. आता हे बघा, हे पण आपण स्वीकारलं पाहिजे, ती मानसिकता नसायला नाही, लोकांना शिस्त लागली पाहिजे. त्यांची व्यवस्था महानगरपालिकेने ते सुद्धा केली पाहिजे की संध्याकाळी रात्री 9 वाजता पुन्हा उचललं पाहिजे, त्या ठिकाणी फिरली पाहिजे. याचं नियोजन सुद्धा महानगरपालिकेचं आहे. म्हणजे ठीक आहे, लोकांचं अडचणी आहेत, लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्यांना जावं लागतं, पण व्यवस्था करण्याचं काम म्हणजे जर सकाळी गाडी 9 वाजता जाते तर रात्रीची पण कलेक्शन त्या ठिकाणी त्या गाड्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे. ही भूमिका मी आयुक्तांच्याकडे मागच्या 10-12 दिवसापूर्वीच मांडली की साहेब, संध्याकाळच्या वेळेत जसं हॉटेल कचरा उचलला जातो किंवा दुकानदारांचा कचरा उचलला जातो, त्याच्याबरोबरीने एक वार्डामध्ये एक गाडी अशी धावती बेटका होईना त्या ठिकाणी फिरली पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी आयुक्तांच्याकडे केली. कारण जे सांगितलं की लोक जे टाकतायत, अजूनही मी शिस्त लागली पाहिजे, शिस्त लागली पाहिजे. दिवशी बघितलं मी एका ग्रस्ताला सांगितलं, चांगला शिकलेला ग्रस्त होता, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही पण बघत असेल, पण मी स्पष्ट बोलतो, ती व्यक्ती जीवाचा म्हणजे उंचीला होती 5.5 फुटाची आणि ती नदीच्या बाजूला जाडी होती 7-8 फूट, त्याच्यावर उंच 2 वेळा उडी मारली, परत आलं, तिसऱ्यांदा त्यांनी टाकलं. मी त्याला म्हणलं, बाबा व्हिडिओ काढलाय मी तुझा, मी नव्हता काढला व्हिडिओ, पण त्याला सांगितलं, अहो सॉरी साहेब म्हणे. अरे म्हणलं नका टाकू ना, म्हणजे ही पण नाही, लोकांना शिस्त लागली पाहिजे, पण पर्यायी त्या ठिकाणी व्यवस्था महानगरपालिकेने केली पाहिजे. पर्यावरण विभागाला का देत नाहीत? मला पद्धतीनं तेच सांगतो मी, सरळ नाले जे सोडले जातात, मी तुम्हाला तेच बोलतोय. नाही, तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला पर्यावरणाच्या माध्यमातून STPच्या बेंद्रे साहेबांनी तो मुद्दा उपस्थित केला आणि ते खरं आहे. स्वतः आम्ही पण बघितलं की STPचे प्लांट मधलं पाणी डायरेक्ट नदीत मिसळतं. ते कितीतरी वेळा आम्ही अधिकाऱ्यांच्या याच्यात आणून दिलं आणि त्या ठिकाणी काय होतं की नदीमध्ये जाणारं पाणी जे आहे, आता आपण नदी सुधार वगैरे करतोय, तो विषय अजून पुढे आहे. नामदेवराव, ते नदी सुधारचा भाग झाला, परंतु वर्षभर 30-40 कोटी रुपये STPच्या मेंटेनन्स जे पाणी जातं, ते पाणी आपण ठेकेदाराला पैसे देतात कसे? मी तर त्या पर्यावरणाच्या म्हणजे आता मी ते काय लावले त्यांनी बंद नाल्याच्या, हो, नाल्याच्या साईडला हे केले, फिल्टर लावले त्यांनी, असे फिल्टर लावले, ह्याच्यासारखं लावलंय. परंतु शेवटी जे काय पाणी सोडलं जातं ते पाणी त्या ठिकाणी जाऊ नये. जसं गोविंदरावांनी सांगितलं की ही खरं आहे, मी म्हणणार नाही की बाबा, पण ही छोट्या छोट्या गोष्टींची जी काय या ठिकाणी मी बेंद्रे साहेबांनी सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे. आणि पर्यावरणाच्या, विशेष करून पर्यावरणाच्या माध्यमामधून जर कुठला ठेकेदार, मागच्या काळातही ते संजय कुलकर्णी नावाचे अधिकारी, त्यांना सुद्धा सांगितलं की पर्यावरणाच्या आणि नदीमध्ये थेट जलपर्णी जर होते तुमच्या याच्या माध्यमातून, ते होता कामा नये. त्याच्यामुळे सांडपाण्यामुळे जे काय त्याला खुराक मिळतो जलपर्णीला, तो त्याच्यामुळे ते वाढते आणि ते नाल्यामधून डायरेक्ट नदीमध्ये जाऊ नये STPचं पाणी. यासाठी सुद्धा मागच्या काळामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2 ठेकेदारांना पेनल्टी लावायला लावली मी. अहो साहेब, पेनल्टीला उपयोग नाही. ऐका नामदेवराव, आज परिस्थिती पाहिली तुम्ही तर पवना नदीचं महागटार झालंय, इंद्रायणी नदीचं महागटार झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे, पर्यावरण विभाग काय करतो, दरवर्षी जर STP मधलं पाणी प्रक्रिया होऊन नदीत सोडायचं असेल, ते सोडलं जात नसेल तर ठेकेदाराला पैसे देतात कसे? प्रशासन झोपलंय. 1 वर्ष प्रशासन भाजपचं ऐकत असेल तर नामदेवराव, तुम्ही याच्यावरती चाप लावला पाहिजे. प्रशासन झोपलं आणि प्रशासन किती काम करत आहे, मी मगाशीच म्हणलं, मी प्रशासनाचं 100% कामामध्ये समाधानकारक काम आहे असं मी म्हणणार नाही. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं की शेवटी प्रशासनावरती कुठलाही अधिकारी प्रशासन काळामध्ये त्याकडे जो काम जे व्हायला पाहिजे, ज्याचा स्पीड जो पाहिजे, लोकप्रतिनिधी असल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खूप मोठा प्रभाव राहतो आणि लोकप्रतिनिधी चांगलं वाईट किंवा जनतेच्या समस्यांचं निराकरण त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून करू शकतो. आज त्याला उत्तर विचारायला कोणी नसल्यामुळे, जाब विचारायला कोणी नसल्यामुळे त्यांच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी काम करताय, हे मात्र तेवढं सत्य. तुम्ही जाब विचारायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आता 2-3 गोष्टी मी थोडंसं 5 मिनिटं घेतो बोलण्यासाठी, जास्त नाही, लिमिटेड घ्या. नदी सुधार प्रकल्पाचा मुद्दा जो घेतला, आपल्याला सुद्धा माहिती असेल, मी त्या आमदारांचं नाव नाही घेतलं, पण मागच्या काही वर्षांपासून रिव्हर सायक्लोथॉनच्या नावाने अनेक कोटीचं बजेट तरतूद त्या ठिकाणी झालेली, काही असो हा त्यांचा विषय असा चालू आहे की त्यांच्या कॅम्पेनचा राजवटीमध्ये कामं कशी पद्धतीने व्हायला पाहिजे त्यांच्यावरती वचक राहिलेलं नाही.
तर मला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हे मांडायचा आहे की काही गोष्टी राज्य सरकारच्या अधिनियमात असतात, काही केंद्र सरकारच्या अधिनियमात असतात. त्याच्या थ्रू आणि प्रशासक सुद्धा आता जे आहे ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. बरोबर. मग मला असं वाटतंय की महापालिकाच नव्हे तर राज्य सरकार सुद्धा या परिस्थितीला कुठे ना कुठे जबाबदार आहे. नदी सुधार प्रकल्प. आहे, अर्थात. आणि दोन महत्वाची उदाहरणं देतो मी या ठिकाणी की सोसायट्यांचा जो कचरा विलगीकरणाचा जो प्रश्न आहे आता गंभीर मुद्दा आहे तो. आता याच्यात मी अतिशय जबाबदारीपूर्वक या ठिकाणी विधान करतो की कचऱ्याचं खासगीकरणाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारने केलेला आहे. बरोबर आहे. हा लय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता दुसरा एक प्रश्न मांडला होता की अनधिकृत बांधकामांचा आपण हे करतोय. ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेची जबाबदारी आहे की स्वस्त दरामध्ये सगळ्यांना अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे स्वस्तात दरात घरं भेटली. अहो बेंद्रे, 5 वर्षात पंतप्रधान आवास योजनेचं एक घर मिळत नाही. मी त्याच्यावरच येते परत. मी महत्वाचा विषय मला फिनिश करायचा आहे. त्याच्या 2 महत्वाच्या गोष्टीच आहेत. भाजपचा कारभार कसा आहे माहिती का, आणि आताचे प्रशासक तू मार आणि मी रडल्यासारखं करतो त्यातला कारभार आहे हा. जेव्हा कचरा विलगीकरणाचा आयुक्तांनी जेव्हा म्हटले जबरदस्ती केली की आम्ही कचरा उचलणार नाही सोसायट्यांचा, तुम्ही तुमचं कंपोस्टिंग युनिट बांधा आणि आता 1 एप्रिल पासून तर त्यांनी पेनल्टी लावायला सुरुवात केलेली. बरोबर. असेच अनेक फेडरेशनचे आहेत, हेच अनेक आमदार खासदारांचेच प्रतिनिधी आहेत, ते 3-4 सोसायटीचं फेडरेशन चालवतात. हे म्हणतात या आमदारांनी प्रश्न सोडवला, त्या आमदारांनी प्रश्न सोडवला. मला याच्यात महत्वाचा प्रश्न हा मांडायचा, सोसायटी धारकांच्या वतीने सोसायटी धारकांनी प्रॉपर्टी टॅक्स का भरायचा महापालिकेला? जर साधं सोपं काम आहे सोसायट्यांचा कचरा उचलण्याचा, ते सुद्धा महापालिका स्वतः करत नाही. ते म्हणतात तुम्ही तुमची कचऱ्याची जबाबदारी घ्या. मग सोसायटी धारका जवळपास शहरामध्ये नाही म्हटलं तरी 5,000 हाऊसिंग सोसायटी आहेत. 5,000 हाऊसिंग सोसायटी आणि जवळपास 7 ते 8 लाख फ्लॅट धारक आहेत साहेब. या 7 ते 8 फ्लॅट धारकांचं जर तुम्ही गैरसोय करत असाल, सगळे प्रामाणिक करदाते आहेत. सगळ्यात हा विषय मला तोच मांडायचा. सगळे प्रामाणिक करदाते आणि ह्याच प्रामाणिक करदात्याला अजून एक महत्वाच्या मागाशी बोलण्यात माझं राहून गेलं, उपयोगकर्ता शुल्क आता लागू केलेलं आहे. आता हे दोन्ही जे म्हणतोय ना, कचरा विलगीकरणाचा प्रश्न आणि उपयोगकर्ता शुल्क, हे सगळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं आहे. आता सगळं भाजपचे सुद्धा प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी सुद्धा प्रतिनिधी म्हणतात की हा उपयोगकर्ता शुल्क हा रद्द झाला पाहिजे. मला भाजपच्या प्रतिनिधी नामदेव डाके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात सुद्धा तुमची सत्ता आहे आणि ज्या कायद्याअंतर्गत हे शुल्क आणि हे कचरा विलगीकरणाचा प्रश्न आहे, उलट मला असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्याच पक्षाला काय झालं अडचणीत आणताय, तुम्ही याला विरोध करू मुद्द्यावर. नामदेवरावांना आपण अडचणीत नाही. नामदेवरावांना प्रश्न विचारतोय आणि नामदेवराव हे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतोय. एक ध्यानात घ्या. कशासाठी? अत्यंत प्रतिनिधी आमदार होते, आम्हाला सर्वात जास्त आनंद होईल. अत्यंत संयमी भूमिका आहे त्यांची. महत्वाचे मला हे म्हणायचं की महत्वाचा विषय मी फिनिश करतो, संपवा लवकर. आयुक्ताच्या काळामध्ये निलेश देशमुख साहेब म्हणतात आम्ही रेकॉर्ड ब्रेक कर वसुली केली. मग या कर वसुलीच्या बदल्यात तुम्ही त्या सोसायटी धारकांना काय देताय? काहीच देत नाहीये. म्हणून याच्यासाठी जबाबदार आयुक्त पण आहेत, राज्य सरकार सुद्धा आणि केंद्र सरकार. सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही अजून. बोला काय पाटील, थोडक्यात बोला. सगळ्यात महत्वाचा विषय होता माझा. 2 विषय महत्वाचे. एक आहे तो नदीचा विषय. नदी सगळ्यात जास्त प्रदूषित आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये का होते, याला 2च कारण आहेत. एक आपण त्याला म्हणतो सांडपाणी, दुसरं म्हणतो मैला पाणी. बरोबर. शहरातले जेवढेही मैला शुद्धीकरण प्लांट्स आहेत, त्या प्लांटचा मेंटेनन्स गेल्या 1.5 वर्षामध्ये झालेला नाही. त्यांचं जे शीट आहे त्याच्यामध्ये महापालिकेचे प्रतिनिधी आज नामदेवराव इथं आहेत. मला एकच म्हणणं आहे, प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा जर अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं तर आज आपण जे म्हणतो की नदी सुधार प्रकल्प आहे तो यशस्वी होईल का? करोडो रुपये खर्च करा दरवर्षी. तुम्ही सांगा, आज नामदेवराव इथं आहेत, अर्थसंकल्पीय तरतूदमध्ये नदी सुद्धा या योजनेसाठी म्हणा किंवा जलपर्णी काढण्यासाठी कोट्यावधीचं टेंडर निघतं, निवेदन निघतात. पण त्याच्यावर ते काम झालंय का नाही झालंय याच्यावर आजपर्यंत कधीही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत चित्र हे नागरिकांच्या समोर उभं राहिलेलं नाही. वर्षानुवर्षी ती नदी. कारणच हे आहे की जे अधिकारी आहेत ते दालनाच्या बाहेर निघत नाहीत. मी एका मुद्द्याकडे लक्ष वेधतो, त्याच्यावर पुढे आपण सविस्तर चर्चा घ्यायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस हे सगळ्या विषयावर बोलतो, पण स्मार्ट सिटी जे सगळ्यात फार मोठा गंभीर मुद्दा आहे. आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार स्वतः आयुक्तांनी त्यांना पत्र दिले, पोलीस आयुक्त आणि महापालिकांनी, की CCTV सुरू करा.
म्हणजे वर्ष झालं तरी सीसीटीव्ही सुरू नाहीये. 810 सीसीटीव्ही सुरू केल्याचं त्यांनी 15 जानेवारी का ऑगस्टला त्यांनी दाखवलं होतं स्क्रीनवर. त्याच्यानंतर सगळं काम भारगळलेलं आहे. आणि स्मार्ट सिटीचा हा सगळा प्रकल्प आहे 1000 कोटीचा. 7 महत्वाचे प्रकल्प उभे राहणार होते, त्यांचं 40% ही काम पूर्ण झाले नाही. जे मोठे ठेकेदार होते ते पळून गेले. शहराचं ICCC नावाचं जे सेंटर आहे ते बंद पडलेलं आहे. शहरात जर मोठी घटना घडली नाही गोविंदराव, आपण याच्यावरती स्वतंत्र चर्चा घेऊ. आपण फार मोठा मुद्दा आहे. त्यामध्ये ते कॅप्चर झालं असतं. मात्र त्या ICC सेंटरचे 45 लाखाचं बिल जे होतं महावितरणचं ते दिलं नाही, म्हणून ते सगळं सप्लाय बंद झाला आणि ते बंद पडलेलं आहे. एवढा ढिसाळ कारभार प्रशासनाच्या काळात. नामदेवराव, मला तर वाटतं तुम्ही मी जे पुन्हा लक्ष देतोय अण्णा की प्रशासकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे होत्या. इकडे लक्ष देणं गरजेचं होतं. बेनेट कोलमन या ठेकेदाराला कुणालाही माहिती नाही, आता त्याला तुम्हाला काळ्या यादीत का टाकलं जाऊ नये. 42 कोटीचं काम आहे. त्याच्याकडे जे काम होतं की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जो मुलगा येतो त्याचं स्क्रीनिंग म्हणजे चेहऱ्यावरनं त्याची हाजरी लागेल आणि म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही त्याच्या सगळ्या हालचालीवर लक्ष ठेवायला हे काम त्यांनी केलं नाही. म्हणून त्याला ब्लॅकलिस्टेड का केलं जाऊ नये म्हणून. आणि आयुक्त खुशाल काय ती कुठली शाळा आणि काहीतरी आता घेतलेला इव्हेंट त्यांनी त्याच्यावर नाही खोटेपणा लोकांना फसवतात. नामदेवराव, खरं तर या आयुक्तांची तातडीने बदली करा आणि एक अनुभवी चांगला आयुक्तांना अशी मागणी व्हायला पाहिजे जनतेच्या बाजूने. फक्त भाजप म्हणून नाही, तर शहरातील सर्वसामान्य जनता पिडलेली आहे, प्रशासकीय राजवटीला पूर्ण पिडलेली आहे. आपल्या चर्चेचा हा संपूर्ण निष्कर्ष असा येतो की एक चांगला अनुभवी आयुक्त जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत हा जो कारभार संपूर्ण सैरभैर झालेला आहे, भ्रष्ट झालेला आहे, एक कल्ली आहे, हुकुमशाही आहे. आयुक्त कोणाला लोकाभिमुख नाही आयुक्त. आता STB प्रोजेक्ट चालून आहेत, आयुक्तांनी कधी एखाद्या प्रोजेक्टला व्हिजिट केली आहे? पाणी मिळत नाही लोकांना, सोसायट्यांचा पाण्याचा प्रश्न तर फार गंभीर आहे. म्हणजे ह्या एकाही विषयावरती आयुक्त जर लक्ष देणार नसतील आणि जुजबी फक्त मलमपट्टी करणार असतील तर ही फार गंभीर बाब आहे. म्हणजे भाजपचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानापर्यंत हा आवाज नेला पाहिजे. आमदार या विषयावरती काहीही बोलायला तयार नाहीत. तुमचे 2 आमदार आहेत, 3 आमदार आहेत, पण त्या आमदारांनी या विषयावर लक्ष घातलं पाहिजे. स्मार्ट सिटी हा स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर आपण बोलू नंतर. ओव्हरऑल संपूर्ण प्रशासकीय राजवट ही अत्यंत नाकर्तेपणाचं लक्षण आहे. आतापर्यंत 50 वर्षाच्या काळात या शहरावरचा तो एक प्रकारचा कलंक ठरू पाहते. म्हणून या आयुक्तांची बदली करा तातडीने. चांगला प्रशासकीय एक चांगला कठोर अनुभवी आयुक्त या शहराला द्या अशी मागणी आपण करा, असं मला वाटतं या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष असायला हरकत नाही. नाही, आयुक्तांचं नामदेवरावांनी दोन्ही बाजू मान्य केल्यात. शहराची कचरा कुंडी कशी झाली, पाण्याचा प्रश्न सुटत नाही, वैद्यकीयचा प्रश्न सुटत नाही, हे कित्येक प्रश्न आहेत. मोठ्या प्रोजेक्टवरती बोलायला गेलं तर मोठी यादी आपल्याला 2 तास पुरणार नाही या विषयावरती. बेसिक प्रश्न बरेच आहेत. आपण सर्वजण इथे आलात, या चर्चेत सहभाग घेतला, धन्यवाद. थँक्यू.